लखन अण्णा खाली बसा सगळ्यांना, बसा अण्णा खाली बसा सगळ्यांना. खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली आणि पहिल्या वारी करता पंढरपूरला निघाले. श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर अंतर भजन करत 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 माऊली ते अंतर सहज रीतीनं दूर करून पार करून पंढरपूरला पोहोचतात. पंढरपूरमध्ये चंद्रभागेचं स्नान करतात, पुंडलिकरायांचं दर्शन घेतात, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत पळत पळत जातात. महाद्वारावर नतमस्तक होतात, पायरी चढून वरती येतात. मुख्य प्रवेशद्वारातनं भगवान पांडुरंग परमात्म्यांना डोळे भरून पाहतात. मुखदर्शनामध्ये एवढा आनंद मिळाला माऊलींना की माऊलींच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. दगडाचंही काळीज असणाऱ्याला पाजर फुटेल असा तो क्षण असतो दादा. वारकरी मंडळी 32 तास 27 तास 28 तास 48 तास बारीमध्ये उभे राहतात. माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यांना पाहण्याकरता ही सगळी साधना केलेली असते, ही सेवा केलेली असते. 48 तासाचा थकवा 48 सेकंदात निघून जातो. हा चमत्कार माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यांचा आहे. प्रत्यक्ष दर्शनाकरता माझे माऊली मंदिरामध्ये प्रवेश करतात. प्रत्यक्ष दर्शन व्हावं याकरता माऊलींचं अंतःकरण देवाच्या दर्शनाकरता विवळतंय. देवा तुमच्या दर्शनाकरता आलोय. पहिलं पाऊल मंदिरामध्ये टाकलं, माऊलींना कोणीतरी आवाज दिला, थांबा. कोण आपण? माऊली म्हणतात माझं नाव ज्ञानेश्वर आहे काका. कुठून आलात बाळा? आळंदीतनं आलोय. विठ्ठल पंतांचा ज्ञानेश्वर तूच का? हो काका. ओळखता तुम्ही मला? अरे तुम्हा भावंडांना कोण ओळखत नाही. तुम्ही आळंदी वाटवली, इंद्रायणी वाटवली, पंढरपूर वाटवण्याकरता आलास का? मंदिराच्या बाहेर हो. माऊलींचा हात पकडला, मंदिराच्या बाहेर घ्यायला लागले. माऊली हात जोडतात. नका असं करू काका, फार अपेक्षेनं आलोय. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, तुमच्या कामात व्यत्यय आणणार नाही. मला फक्त दर्शन घ्यायचं. घेऊ द्या दर्शन. देवा सांगा ना तुम्ही यांना तुमच्या दर्शनाकरता आलोय, घेऊ द्या दर्शन. माऊलींचं कोणी ऐकत नव्हतं, मंदिराच्या बाहेर आणत होते. पहिल्या पायरीवर उभं केलं, मंदिराच्या बाहेर आणलं. पहिल्या पायरीवरून लुटून दिलं. घरंगळत माझे माऊली खाली आले. घळघळ घळघळ डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. माऊली देवाला म्हणतात, देवा आळंदीमध्ये न्याय मिळाला नाही, इंद्रायणी काठी न्याय मिळाला नाही, निदान तुझ्या दरबारात न्याय मिळेल या अपेक्षेनं आलो होतो देवा. इथंही न्याय मिळाला नाही देवा. येतो देवा, तुमचं दर्शन नाही होणार आता, येतो. माझा तुम्हाला नमस्कार आहे. माझ्या माऊलींनी विश्वाच्या मालकाला आवाज दिला आणि पंढरपूर सोडलं. पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. तुळसी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. जीव झाला कासा भीस रूप दाव विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. घरातच कारावास सोसलार रात्रंदिस तुझा मानून हा कौल नाही ओलांडलीस. गोड लागणा शिवार गोड लागणा रशीत चंद्रभागेच्या तीराची आम्हा बोलावते रीत. तुझ्या नामाविन नसे काही ठाव विठ्ठला. जीव झाला कासा विस रूप दाव विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा तुटे धाव विठ्ठला. जीव झाला कासवीच रूप धाव विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला माय बापा 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 विठ्ठला. विठ्ठला
त्या मालकाचं दर्शन झालं. त्याचं कारण साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली हेरझार झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता तुका म्हणे हरी काही ओरो निधी उरी त्यांची सरली हेरझार झाला सफल व्यापार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा. परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला यांचा आशीर्वाद. गुरुवर्य महाराजांच्या कृपेनं आणि गुरुवर्य तुकाराम बाबा जेऊरकर बाबांच्या कृपेनं झालेली सेवा श्रींच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम. मित्र 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 दुःख अडवायला उंबऱ्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर मनासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरसा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा